नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदेव पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत देवाऱ्यात अन्नपूर्णा माता ठेवलेली असेल तर कोणते नियम पाळायचे असतात, देवाऱ्यात अन्नपूर्णा असेल तर कोणत्या चुका करायच्या नसतात, देवाऱ्यात अन्नपूर्णा ठेवली आहे तर ती कोणत्या मूर्तीच्या शेजारी ठेवल्याने दोष लागतो आणि कोणत्या मूर्तीच्या शेजारी ठेवल्याने लाभ होतो, अन्नपूर्णा मातेच्या पळीमध्ये कोणती वस्तू ठेवायची असते त्यामुळे घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही, अन्नपूर्णा मातेची मूर्ती देवाऱ्यात असेल तर कोणत्या चुका टाळाव्यात याविषयीची संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओत पाहणार आहोत. तर मंडळी, हिंदू धर्मात आणि भारतीय संस्कृतीत माता अन्नपूर्णेला साक्षात शक्ती म्हणजे जगतजननी माता पार्वतीचे स्वरूप मानले जाते आणि अन्नाचे प्रतीकसुद्धा मानले जाते. देवाऱ्यात अन्नपूर्णा देवीची मूर्ती असणे हे एक अत्यंत शुभ आणि समृद्धीचे लक्षण आहे. साक्षात महादेवाने सुद्धा माता अन्नपूर्णेकडे म्हणजे पार्वतीकडे भिक्षा मागितली होती आणि संपूर्ण जगाला अन्नधान्यांनी समृद्ध केले होतं. अशा या अन्नपूर्णा मातेची आपल्या देवाऱ्यात स्थापना करताना काही चुका जर आपण केल्या तर अन्नपूर्णा घरात बरकत देत नाही. तर या चुका टाळून आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती देवाऱ्यात ठेवल्याचा संपूर्ण लाभ मिळू शकतो. तर मंडळी, शास्त्राचे नियम छोटेच असतात पण ते पाळले तर त्याचा लाभ अनंत प्रकारे आपणास होऊ लागतो. देवाऱ्यात अन्नपूर्णा ठेवण्याचे महत्त्व आणि फायदे पाहूया. अन्नपूर्णा देवी ही अन्नाची देवता आहे. ज्या घरात देवी अन्नपूर्णा प्रसन्न असते त्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही, घरात कधीही कोणीही उपासमार राहत नाही आणि अन्नाचा साठा म्हणजे कोठार नेहमी भरलेलं असतं. आपल्या घरात देवीच्या वास्तव्यामुळे घरात शांती आणि समाधान टिकून राहते, बरकत राहते. देवाऱ्यात अन्नपूर्णा असेल तर तुम्ही मनोभावे जर पूजा रोज करत असाल तर कधीच अन्नाची आपल्या घरात कमतरता भासणार नाही आणि कमी अन्नातही अनेकांचं पोट भरू लागतं. तर मंडळी, अन्नपूर्णा मातेची स्थापना कुठे आणि कशी करावी याविषयीची माहिती पाहूया. तर देवाऱ्यात अन्नपूर्णा देवीला महादेवाच्या डाव्या बाजूला स्थापन करावं. तर मंडळी, महादेव हे अर्धनारेश्वर म्हणजे अर्ध अंग महादेव आणि अर्ध अंग पार्वती असे अर्धनारेश्वर महादेव आहेत. महादेवाच्या शरीराच्या डाव्या भागाला पार्वतीचा निवास आहे म्हणून पार्वतीला वामभागी म्हटलं जातं. म्हणून पार्वतीला वामभागी म्हणजे डाव्या भागाला स्थापन करावं. अन्नपूर्णा देवीची मूर्ती कधीही रिकामी ठेवू नका. एका लहान वाटीत तांदूळ भरून त्यावर अन्नपूर्णा मातेची स्थापना करावी. तर मंडळी, अन्नपूर्णा मातेला तांदळात सर्वजण स्थापन करतात. जर घरात पैसा येत नसेल, बरकत येत नसेल, पैशाच्या अडचणी असतील, घरात पैसा येतो पण टिकत नाही आणि घरातील पैसे विनाकारण खर्च होतात, जर अशा गोष्टी तुमच्या घरात तुम्हाला दिसून येत असतील तर तुम्ही अन्नपूर्णा मातेच्या तांदळाच्या वाटीमध्ये थोडेसे मुगाची डाळ किंवा अखंड मूग टाकावे. असे केल्याने घरात पैसा बरकत येतो, कारण मूग या धान्यावर बुध ग्रहाचा प्रभाव असतो. बुध ग्रह म्हणजे पैसा टिकवणारा दाता. जर मुगाची स्थापना आपण अन्नधान्याची देवी यांच्या चरणी केली, पैसा तर घरात येतोच पण बरकत सुद्धा येतो म्हणजे टिकतो सुद्धा. अन्नपूर्णा मातेला ज्या तांदळाच्या वाटीमध्ये आपण ठेवलेलं आहे तर ते तांदूळ कधी बदलावे याविषयीची माहिती पाहूया. तर मंडळी, देवीच्या स्थापनेसाठी अखंड तांदूळ म्हणजे जे तांदूळ तुटलेले नसतात असे अखंड तांदूळ वापरणे सर्वोत्तम मानले जाते. तांदूळ बदलण्याचा कालावधी, तर हे तांदूळ दररोज बदललं पाहिजे, कारण अन्नपूर्णा माता ही धनधान्याची देवी मानली जाते. घरात अन्न यावे, घरात अन्न बरकत यावे म्हणून तांदूळ रोजच्या रोज बदलले पाहिजे. आपण जो घरात भात बनवतो त्या भातामध्ये हे तांदूळ अवश्य टाकलं पाहिजे. जर तुम्ही दररोज भात बनवत नसाल तर तुम्ही तांदळाच्या डब्यात टाकू शकता. हे तांदूळ रोजच्या रोज बदलण्याचे कारण म्हणजे अन्नपूर्णा मातेच्या सानिध्यात असलेले तांदूळ हे आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी अत्यंत शुभ मानले जातात. हे तांदूळ रोज खाल्ल्याने आपल्या घराची प्रगती होते, घरात रोगराई होत नाही, घरातील लोकांची तब्येत चांगली राहते आणि आचार विचारसुद्धा शुद्ध होतात.
कारण हे तांदूळ अत्यंत पवित्र आणि तेजस्वी मानले जातात. वाटीतील जुने तांदूळ फेकून चुकूनही देऊ नका. काही स्त्रिया अन्नपूर्णा मातेला स्थापन केलेले तांदूळ फेकून देतात किंवा पक्ष्यांना टाकतात. अशी चूक कृपया करू नका. अन्नपूर्णा मातेचा तेजस्वी आशीर्वाद असा गमावू नका. कारण जे तांदूळ आपण पक्ष्यांना टाकतो, कुठेतरी खाली इकडे तिकडे पायधुळी पडू शकतात. तर याचा दोष आपल्याला व आपल्या घराला लागू शकतो आणि अन्नपूर्णा मातेचा संपूर्ण आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हे तांदूळ पक्ष्यांना टाकण्यापेक्षा तुम्ही स्वतः ते ग्रहण करावे, तर त्याचा संपूर्ण लाभ आपणास प्राप्त होतो. तर मंडळी, अन्नपूर्णा माता देवाऱ्यात असेल तर कोणत्या चुका करायच्या नसतात. देवीला कधीही रिकाम्या जागेवर किंवा रिकाम्या वाटीत ठेवू नका. खाली धान्य असणे अनिवार्य आहे. ज्या ठिकाणी देवी ठेवलेली आहे तिथं जळमटं किंवा धूळ साचू देऊ नका. किंवा अन्नपूर्णा मातेला ज्या वाटीत तुम्ही ठेवलेलं आहे ती वाटी खराब झालेली आहे तर अशा वाटीत चुकूनही अन्नपूर्णा मातेला ठेवू नका. वाटी रोज स्वच्छ केली पाहिजे. देवीजवळ उग्रवासाच्या वस्तू ठेवू नका. अन्नपूर्णा मातेला कोणत्या मूर्तीच्या शेजारी चुकूनही ठेवायचं नसतं. अन्नपूर्णा मातेला कधीही कोणत्याही पुरुष देवताच्या डाव्या भागाला ठेवू नका. कारण अन्नपूर्णा माता ही साक्षात शक्ती म्हणजे पार्वतीचे स्वरूप आहे. म्हणून शिवलिंगाच्या डाव्या भागाला अन्नपूर्णा मातेला स्थापन करावे. जर तुम्ही देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा मातेला कोणत्याही पुरुष देवताच्या डाव्या भागाला ठेवत असाल तर हे चूक आहे. कारण शास्त्रानुसार कोणत्याही देवताच्या डाव्या भागाला त्यांच्या पत्नीचं ठिकाण असतं. जर तुम्ही अन्य कुठल्याही देवताच्या डाव्या भागाला अन्नपूर्णा मातेला स्थापन करत असाल तर तुमच्या घराला नक्कीच दोष लागतो. म्हणून महादेवाच्या डाव्या भागाला पार्वतीला स्थापन करावे. जर तुम्ही महादेवाच्या उजव्या भागाला पार्वतीला स्थापन करत असाल तर हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे जिथून महादेवाचं तीर्थ खाली पडतं त्या जागी जर तुम्ही अन्नपूर्णा मातेला ठेवत असाल तर हे चुकीचं आहे. तर मंडळी, अन्नपूर्णा मातेची मूर्ती देवाऱ्यात असेल तर कोणते नियम पाळावे लागतात? तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती अंगठ्यापेक्षा मोठी नसावी. देवाऱ्यात लहान आणि सुबक मूर्ती असणे शास्त्रानुसार शुभ मानले जाते. दररोज देवीला हळदी कुंकू अर्पण करावे. ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप केल्यास घराची भरभराट होते. तर मंडळी, देवाऱ्यात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर ती शिवलिंगापेक्षा उंच चुकूनही नसावी. जो तुमच्या देवाऱ्यात शिवलिंग आपण देवाऱ्यामध्ये तुम्ही जो शिवलिंग स्थापन केलेला आहे तर त्या शिवलिंगापेक्षा अन्नपूर्णा मातेची मूर्ती चुकूनही मोठी नसावी. तर त्यामुळे तुम्हाला दोष लागतो. अन्नपूर्णा मातेची मूर्ती शिवलिंगापेक्षा लहान असावी. देवीच्या वास्तव्यामुळे घरात शांती आणि समाधान टिकून राहते. कमी अन्नातही घरातल्या लोकांचं पोट भरू लागतं आणि घरातील लोक सुखी राहतात. अन्नपूर्णा देवीची स्थापना कुठे आणि कशी करावी? तर मंडळी, देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीमधील पळीमध्ये कोणती वस्तू असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कारण माता अन्नपूर्णा ही जगाला अन्न देणारी देवता आहे. घरात कधीही अन्नधान्याची कमतरता पडू नये आणि लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर राहावी यासाठी पळीमध्ये कोणती वस्तू ठेवल्याने आपणास लाभ होतो याविषयीची माहिती पाहूया. तर मंडळी, अन्नपूर्णा मातेच्या पळीमध्ये अखंड तांदूळ म्हणजे अक्षत ठेवणे शुभ मानले जाते. पळीमध्ये नेहमी तांदळाचे अखंड दाणे असावेत. तांदूळ हे पूर्णत्वाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे. तर मंडळी, जर शक्य असेल तर पळीमध्ये सोन्याची किंवा चांदीची एखादा छोटासा मणी किंवा कण ठेवल्याने घरात सुवर्ण योग येतो आणि आर्थिक चणचण भासत नाही. तर मंडळी, सोनं हे गुरुग्रहाचं प्रतीक आहे. जर अन्नपूर्णा मातेच्या पळीमध्ये एक छोटासा सोन्याचा मणी किंवा वस्तू किंवा कण जर तुम्ही ठेवला असाल तर घरात कधीही अन्नधान्याची तर कमतरता भासतच नाही, पण घरात सुख समृद्धी, ऐश्वर्य, समाधान आणि पैशाचं आवक वाढू लागेल. पैसा घरात येईल, पैसा बरकत येईल आणि पैसा घरात टिकूसुद्धा लागेल. हा उपाय नक्की करा. जर तुम्ही अन्नपूर्णा मातेच्या पळीमध्ये सोनं टाकू शकत नसाल तर तुम्ही चांदीचा छोटासा तुकडा टाकू शकता किंवा चांदीचा छोटासा मणी टाकू शकता. असं केल्याने आपल्या घरातील लोकांचं मन स्थिर राहतं, मन चांगलं आणि शुद्ध राहतं, आचरणसुद्धा शुद्ध होतं. कारण चांदी हे चंद्रग्रहाचे प्रतीक आहे आणि ते शीतलतेचे सुद्धा प्रतीक आहे.
त्यामुळे घरात स्थिरता, शांतता आणि सुबत्ता येते. जर तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या पळीमध्ये चांदीची वस्तू ठेवणे शक्य नसेल, चांदीचा तुकडा ठेवणे शक्य नसेल, पळीमध्ये खडी साखरेचा दाणा, खडी साखर ठेवली जाते. खडी साखर ठेवल्याने घरातील सदस्यामध्ये गोडवा टिकून राहतो. ज्या घरात सतत वादविवाद होत आहेत, ज्या घरात सतत वादविवाद होत राहतात, त्या घरातील लोकांनी अन्नपूर्णा मातेच्या पळीमध्ये थोडीशी खडी साखर टाकावी. असे केल्याने घरात गोडवा निर्माण होतो. काही घरात एकी नसते, एकता नसते, एकमेकांचं एकमेकांना पटत नाही, भांडण होतात, क्लेश होतात. तर अशा घरात जर अन्नपूर्णा मातेच्या पळीमध्ये थोडीशी खडीसाखर ठेवली तर त्यांचे विचार एक होतात, भांडण होत नाहीत आणि एकमेकाशी मनं जुळतात सुद्धा. तर मंडळी, अन्नपूर्णा देवीच्या हातात पळी असणे याचा अर्थ ती सर्वांना अन्न वाढायला तयार आहे. जेव्हा आपण त्या पळीमध्ये धान्य म्हणजे तांदूळ किंवा सोनं चांदी, त्याचबरोबर खडीसाखर ठेवतो, ते अक्षय होत राहतं, म्हणजे कधीही न संपणारं होतं. यामुळे स्वयंपाकघरातील अन्नसाठा कधीही संपत नाही, घरात पैशाची कमतरता राहत नाही, कुटुंबातील सदस्यामध्ये गोडी व गोडवा कायम राहतो. शास्त्रानुसार अन्नपूर्णेची पळी कधीही पूर्णपणे रिकामी नसावी. ती रिकामी असणे हे दरिद्रपणाचे लक्षण मानले जाते. पळीतील तांदूळ, खडीसाखर रोजच्या रोज बदलावी, जेणेकरून अन्नपूर्णा मातेचा संपूर्ण लाभ आपणास प्राप्त होईल. पळीत वस्तू ठेवताना तुमचे हात स्वच्छ असावेत आणि मनामध्ये देवीबद्दल कृतज्ञतेचा भाव असावा. देवी अन्नपूर्णेची स्थापना करताना किंवा तिची पूजा करताना कोणता मंत्र म्हणायचा असतो याविषयीची माहिती पाहूया. अन्नपूर्णा मातेची पूजा करताना अन्नपूर्णा मातेच्या पळीमध्ये कोणतीही वस्तू ठेवताना ओम अन्नपूर्णाय नमः किंवा अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धर्थम भिक्षाम देईच पार्वती हा मंत्र आपण म्हणू शकता. या मंत्राचा अर्थ आहे, हे माता अन्नपूर्णे, तू नेहमीच पूर्ण आहेस, समृद्ध आहेस आणि भगवान शिवाची अत्यंत प्रिय आहेस. आम्हाला ज्ञान आणि वैराग्य प्राप्त व्हावे यासाठी आम्हाला भिक्षा म्हणजे आशीर्वाद दे. तर मंडळी, दर गुरुवारी किंवा पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करावा. यामुळे अन्नपूर्णा माता प्रसन्न होते. देवीच्या पळीत तांदूळ ठेवताना ते अखंड असावेत याची काळजी मात्र आपण घेतली पाहिजे. जेवण बनवण्यापूर्वी किंवा जेवण ग्रहण करण्यापूर्वी देवीचे स्मरण केल्याने अन्नामध्ये सात्विकता वाढते. तर मंडळी, शास्त्रानुसार जर आपण अन्नपूर्णा माता आपल्या देवाऱ्यात स्थापन केलेली असेल तर या नियमांचं पालन करावंच लागतं. या नियमांचं पालन करून जर तुम्ही सुखी होत असाल तर हा उपाय तुम्ही करणार नाहीत का? तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा. तुमच्या घरात सुख, समृद्धी, ऐश्वर आणि धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटेला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, जय अन्नपूर्णा माता. तुमच्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही.